नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। शिंदे सेनेत जाण्याची चाहूल लागताच माजी आमदारांची उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी। पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। गेल्या काही दिवसापासून राज्यात ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदे सेनेने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्के देण्यास सुरुवात केली आहे। या ऑपरेशन टायगरला सर्वात मोठं यश रत्नागिरी जिल्ह्यात येत असून या ठिकाणी उद्धव सेनेची घर घर थांबायची चिन्हे नाहीत। या ठिकाणीचे माजी आमदार संजय कदम हे शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत। त्याची चाहूल लागताच उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्या सहीचे पत्र उद्धव ठाकरेंकडून जारी करण्यात आलं आहे। या पत्रात म्हटले की रत्नागिरी, खेड, गुहागर, दापोली, मनगड या ठिकाणीचे जिल्हा प्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे त्यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे असं सांगण्यात आलं आहे। दापोलीचे माजी आमदार संजय कदम शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत। जर त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश झाला तर उद्धव सेनेला जिल्ह्यातील पहिल्यापासून सुरुवात करून पक्ष बांधणी करावी लागेल। मात्र आधीची पक्ष बांधणी होताना जी निष्ठावंत झोकून देऊन काम करणारी फळी शिवसेनेकडे होती तशी फळी आता शिल्लक नाही। सत्तेशिवाय राहण्याची तयारी नसलेल्याची संख्या अधिक आहे। त्यामुळे नव्याने पक्ष बांधणी आता सोपी राहिली नाही। विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार सुभाष बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भाडी आणि पराग बने, दक्षिण रत्नागिरी जिल्हा प्रमुख विलास चाळंके, दापोली नगर पंचायतीमधील नगरसेवक या सर्वांनी पक्ष सोडणे उद्धव सेनेसाठी मोठे धक्के आहेत। ज्यावेळी रत्नागिरीतील 2 आमदारांनी आणि सिंधुदुर्गातील एका आमदारांनी शिंदे सोबत जाणे निश्चित केले तेव्हाच उद्धव सेनेला आपल्या बालेकिल्ल्यात सुरुंग लागल्याचं लक्षात आलं। पण पडझड सावरण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून झाले नाही। त्यामुळे पदाधिकारी निराश झाले। ज्यावेळी पक्षाचे 2 भाग झाले तेव्हा जिल्ह्यात भास्कर जाधव आणि राजन साळवी हे 2 आमदार उद्धव सेनेत होते। त्यांना अधिक बळ देणे, अन्य तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना पक्षासोबत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देणे आवश्यक होते। मात्र त्या दोघांबाबतीतही पक्षाकडून फारशा सकारात्मक गोष्टी घडल्या नाही। दरम्यान ज्या 2 आमदारांनी पक्ष सोडला त्या जागेसाठी पक्षाने काहीच केलं नाही। 2 वर्ष हाताशी असतानाही उद्धव सेनेने काहीच हालचाली न केल्याने एक शिल्लेदार बाजूला गेला। त्यामुळे उद्धव सेनेला घर घर फिरावे लागत आहे। कोकण हा बालेकिल्ला असतानाही अति दुर्लक्ष झाल्याने उद्धव सेनेची पडझड होतच राहिली आहे। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।